नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आता वाजलेत बघा 11:30 आणि आम्ही चाललेलो आहोत मम्मीकडे चाललो आहे. आणि एवढे म्हणजे काय म्हणतात त्याला, डिझेल पेट्रोल तेल वगैरे ते नाही का, म्हणजे आता इथून पुढे जास्तच महाग होणार आहे. आता सध्या तर सिच्युएशन चालू आहे, पण इथून पुढे जास्त महाग होणार आहे सगळ्यांना तर माहित आहे, कारण का रोज मोबाईल वरती टीव्ही वरती वगैरे सांगतात. तर आम्हाला आहे ना, म्हणजे लक्झरीचं तिकीट बुक करायचं होतं बरं का. तर आम्ही 2-3 ड्रायव्हर्सला विचारलं, पण नुसते 4 रुपये वाढले. त्याच्यामुळे ना एवढं जर रेट वाढलेत ना, प्रत्येक 1000, 1100, 1200 प्रत्येकाचे वेगवेगळे रेट सांगत होते. त्याच्यामुळे आता आम्हाला वाटलं आम्हाला तिकीट भेटतंय का नाही भेटत म्हणून. पण आम्हाला फायनली किती वाजता, आम्हाला 5 का 6 वाजता आम्हाला तिकीट भेटलं. त्याच्यामुळे आम्ही भरपूर गडबड झाली आमची. कपडे वगैरे भरायची, म्हणलं भेटेल किंवा नाही भेटेल आम्हाला पण काही गॅरंटी नव्हती. त्याच्यामुळे गडबडीने कपडे वगैरे बॅग वगैरे घेतली, स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे केले. घरून निघताना काही ब्लॉग काढायला टाइमच भेटला नाही, कारण का गडबडीमुळं. त्याच्यामुळं डायरेक्ट म्हणलं आपण गाडीत बसल्यानंतर ब्लॉग करायला चालू केलं. तर आता बघा आमची 11:30 वाजता, आता तर 11:30 वाजले. तर आता आमची ड्रायव्हर निघाली आणि म्हणजे आम्हाला नेहमी बघा नाही का, आमच्या मनासारखी ड्रायव्हर आम्हाला नसते, सीट तरी व्यवस्थित नसतात किंवा त्याच्यामध्ये काय म्हणजे एसी वगैरे नसतो. पण ह्या वेळेस आम्हाला एवढी छान गाडी भेटली ना, इकडे एसी वगैरे सगळे आणि 2 इकडे पिलो पण आहेत, परत ब्लँकेट वगैरे आहे आणि मस्त इकडे बेड वगैरे पण आहे बघा. इकडे 4 आहेत, छान आहे, मस्त आहे, सगळं व्यवस्थित आहे, एकदम कम्फर्टेबल वाटते मनासारखी. पहिल्यांदा आम्हाला गाडी भेटली. तर आता आम्ही निवडलो बघा, 2 जण ते आणि गाडी थांबली होती चहा नाश्ता करण्यासाठी. बट इथं फक्त चहा आहे आणि वैशू काय मी काय चहा पित नाहीत आम्ही दोघं पण. बट तिला गाडी लागलेली आहे, तिला मळमळ वगैरे होत आहे. मग पाण्याची बॉटल वगैरे घेतल्यात आम्ही 2. आणि तिला म्हणलं मी तरी मी होत आहे का तुला करूनच लिंबू वगैरे घेतो म्हटलं. ती म्हणली काही होत नाही, मला काही होत नाही. आता जसंच गाडीत बसलो 10 मिनिटापूर्वीपासूनच तिला चालू झालं उलट्या व्हायला. आता पाणी पी म्हणलं, बाकी बघू आपण पुढं. जर गाडी थांबली काय थांबली तर लिंबू, नाही तर मग सुपारीचा खडा वगैरे काहीतरी घेऊ आपण. बाकी कोणाकोणाला गाडी लागते नक्की सांगा. बरं वाटतं तुला पहिल्यापासून होतं का आत्ता सध्या व्हायला लागलं? पहिल्यापासूनच भरपूर जणांना लागते, पण आता तिला थोडंसं व्यवस्थित वाटतं. चेहरा वगैरे तिने फ्रेश केला पाण्याने, बाकी व्यवस्थित वाटायला लागले. बघू अजून काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर गाडीवाल्याला डायरेक्ट थांबवता येईल. उलट्या आल्यात नाही तर मग गाडीत उलटी करेल, थांबवा लागत. 10 मिनटं राहिले ना तर तुझे इथून 10 मिनटात लागतील. तर रात्री काही गाडीमध्ये काही झोप वगैरे बिलकुलच झालेली नाही, कारण वैशूला खूप त्रास झाला रात्री. तिला असं म्हणजे लॉंग टाईम गाडीवर तिला जमत नाही. म्हणजे ड्रायव्हर्स वगैरे 4 व्हीलर तिला जमत नाही जास्त लांब जर असलं तर. तिथं तिला मळमळ वगैरे होते आणि त्याच्यामध्ये तिच्या पोटात सुद्धा आज खूप दुखत होता आणि तिला रातभर झोप नाही, काय खूप परेशानी झाली. बघू आता थोडं 10 मिनिटाच्या अंतरावर आलो ना. पण आता तिचे पप्पा येणार घ्यायला, त्यांना फोन केला होता, कारण तेवढ्या रात्रीचं आपल्याला रिक्षासुद्धा भेटणार नाही, गाडी लवकर आली. ते पप्पा येणार घ्यायला, किती वेळ लागतो त्यांना, लई परेशानी झाली. जर आता सध्या जर मेडिकल वगैरे चालू असलं आपण गोळ्या वगैरे घेऊ. आम्ही पोहोचलेलो आहोत आता. लगभग इथून 10 किलोमीटर अंतर आहे अजून, म्हणजे 10 मिनिटाच्या रस्त्यावर आपण फायनली आपण पोहोचलेलो आहोत. गुड मॉर्निंग गाईज. बघा आता वाजले 11:30 वाजता उठले, कारण काय ना मला प्रवास करताना मला प्रवास मेन म्हणजे सहनच होत नाही, कारण का खूप जास्त प्रवास होता आणि मला प्रवास म्हणलं की मळमळ उलट्या वगैरे होतात आणि पोट पण त्याच्यामध्ये जास्त दुखत होते, खूप त्रास झाला.
मला असं वाटत होतं की मी कधी गाडी फिरून उतरते एकदाची गाडी, मला एवढा मला त्रास होत होता. आणि मग फायनली आम्ही किती 3 वाजता आमची गाडी पोहोचली. एवढ्या लवकर कधीच पोहोचत नाही, आम्हाला उशीर होतं. पण ह्या वेळेस ना नॉनस्टॉप गाडी आली, फक्त एकाच ठिकाणी, ते पण 2 का 5 मिनिटं उभा राहिली होती. त्याच्यामुळे 3 वाजता पोहोचलो. आणि यायला पण एवढे सकाळ सकाळ रिक्षा वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे पप्पांना आम्ही बोलवलं होतं घ्यायला. पप्पा आम्ही यायच्या अगोदरच आम्हाला तिथे घ्यायला आले होते. तर मग आम्ही घरी आल्यानंतर नाही ना, घरी आल्यावरती आराम वगैरे केला म्हणलं गाडीमध्ये, कारण का झोपच नाही झाली. मग घरी आल्यानंतर नाही ना मग झोपले मी निवांत. आत्ता उठले होते 11:30 वाजता. त्याच्यानंतर ना मम्मीने नाश्ता वगैरे दिलाय करून. आता नाश्ता झाल्यानंतर ना म्हणलं गोळ्या वगैरे खावा आणि परत एकदा आराम करावा. तर आमचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.